असे आपले वक्ते आहेत सर आणि दुसरे जे आहेत ते उत्तम शेट्टी सर, तसेच आपल्या विहाराचे अध्यक्ष उपाध्यक्ष अंते आणि आपले जाधव साहेब, तसेच आपल्या विहाराच्या ज्येष्ठ महिला आपल्या मोरेताई यांनी पुढे यायचं आहे, दीप प्रवचन करायचं आहे, अगरबत्ती मेणबत्ती लावायची, हार घालायचा. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिनाचा, संविधान दिनाचा, संविधान दिनाचा. सर्वांना पुन्हा एकदा मैत्रीपूर्व जय भीम. विहाराचे अध्यक्ष अवतरे सरांना मी विनंती करेन की त्यांनी पुढे येऊन बसायची कृपा करावी. तसेच संस्थापक जाधव साहेब त्यांनीही पुढे यायचं आहे. आजचे जे वक्ते आहेत मैत्रीनाथ सर, त्यांनीही पुढे येऊन बसायची कृपा करावी. आजच्या या 75व्या संविधानाच्या निमित्तानं आज आपलं पहिलं पुष्प या ठिकाणी गुंफलं जाणार आहे. तर आत्ता जी काही अध्यक्षांची सूचना मांडली, मी आपणा सर्वांतर्फे संघातर्फे मी त्यांना अनुमोदन देतो. सर या सर. सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर. अशा मान्यवरांचा व्हायलाच हवा सत्कार. तर मी आपल्या संस्थापक आपले जाधव सर तसेच विहाराचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करते की आपल्या वक्त्यांचा सत्कार करावा. जोरात टाळ्या. शेट्टी सरांसाठी जोरात टाळ्या. बहुजन हिताय संघ, प्रबुद्ध प्रेरणा विहार, धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सव विहार, सम्यक युवक विभाग, सम्यक बुद्ध विहार, संतोष नगर, संघमित्र प्रेरणा बुद्ध विहार, तसेच बर्मा सेल या सर्वांनी एकत्र येऊन 75वा संविधान दिन याची रॅली काढलेली आहे. आणि त्याचं विशेष म्हणजे आयुष्यमान शिवनाथ मोरे, सुभाष गायकवाड, काका शिंदे, सतीश गायकवाड आणि निखिल आखाडे यांचं योगदान खूप आहे. त्या रॅलीसाठी रात्रंदिवस कष्ट केलेले आहेत आणि त्यानंतर हे कुठलंही झालं तर त्याच्या मागे कष्ट असतं. तर ह्या 5 जणांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी. कुठलीही सुरुवात आपण करत असतो तर ते गीताने करत असतो. आकाश जगताप यांच्यासारखे आहे, त्यांनी गाडीची व्यवस्था केली आणि साऊंडची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. असंच वेळोवेळी आम्हाला योगदान देत जा. पण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना गीताने करत असतो. तर मी आयुष्यमती आपल्या लतिकाताई अवचरे यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं गीत सादर करावं. जगाला शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज, माता रमाई, जिजाऊ या सर्व महामानवांना प्रथम मी त्रिवार अभिवादन करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अवचरे साहेब, आजचे आयुष्यमान अवचरे सर, सूत्रसंचालन आमच्या संघाच्या उपाध्यक्ष अलकाताई आणि परिवर्तन व्याख्यानमालेचे सरांचं नाव काय, मैत्रीनाथ, धम्मचारी मैत्रीनाथ या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आणि आजच्या संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जसं म्हटलं जातं, फुलांची कहाणी वसंताने लिहिली, फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली आणि आम्ही नाही कोणाचे गुलाम, कारण आमची कहाणी एका शिल्पकाराने लिहिली
आणि ते शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. सुगंधा परितव कीर्ती दिगंधात वाहे, दिगंधात वाहे. भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. भक्तिभाव श्रद्धा सुमने तुला अर्पिताना, भक्तिभाव श्रद्धा सुमने तुला अर्पिताना. कंठ दाटून या मुझा पूरलोचना, पूरलोचना. तुझी स्मृती अंतःकरणी दुःख कोरताये, तुझी स्मृती अंतःकरणी दुःख कोरताये. सुगंधा परी तव कीर्ती दिगंधात वाहे, दिगंधात वाहे. भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. शूद्र म्हणून जे जे मानव प्रकाशित केले, शूद्र म्हणून जे जे मानव प्रकाशित केले. तमातून काढून तू प्रकाशित केले, तमातून काढून तू प्रकाशित केले. कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप आहे, कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप आहे. सुगंधा परी तव कीर्ती दिगंधात वाहे, दिगंधात वाहे, दिगंधात वाहे. भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. चंदना परी तुझी जुनी कष्ट सोसलेस, चंदना परी तुझी जुनी कष्ट सोसलेस. ज्ञान सूर्य तुझी अमुचा तूच बोधिवृक्ष, ज्ञान सूर्य तुझी अमुचा तूच बोधिवृक्ष. तुझी कथा इतिहासाला साक्ष बुद्ध आहे, तुझी कथा इतिहासाला साक्ष बुद्ध आहे, साक्ष बुद्ध आहे. सुगंधा परी तव कीर्ती दिगंधात वाहे, सुगंधा परी तव कीर्ती दिगंधात वाहे, दिगंधात वाहे. भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. जय भीम, जय बुद्ध. अतिशय सुंदर ताईंनी आजच्या दिवसाला साजेसं गीत गायलेलं आहे. ताईंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे.
अधिक वेळ न घालवता आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत आहोत, आपले मैत्रीय नाथ सरांना आपण कधी ऐकतोय असं सगळ्यांना झालेलं आहे. तर मी गजबर मॅडमला विनंती करेन की सरांची थोडक्यात त्यांनी परिचय करून द्यावा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. आज मला अचानक सरांची ओळख करून देण्याची संधी प्राप्त झालेली आहे. तर अशा या आपल्या मैत्रीनाथ सरांना केवळ पुणे नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर अख्खं जग ओळखतं आहे. अशा या मैत्रीनाथ सरांची अमोघ वाणी आणि त्यांची लेक्चरं, त्यांचं इंग्लिशचं ट्रान्सलेशन एवढं जबरदस्त आहे की ऐकतच राहावं. सरांचे लेक्चर कधीच फेल जात नाहीत आणि सरांच्या नावावरच इतका हॉल फुल होतो की बस. सरांचे मी खूप खूप कृतज्ञ आहे. सर एक खूप छान असे काउन्सिलर आहेत. सर्वांच्या दुःखामध्ये आणि सर्वांच्या आनंदामध्ये ते नेहमी सहभागी होतात. असे मैत्रीनाथ धम्मचारी अगदी लहान वयापासून ते धम्मचारी झालेले आहेत. मला वाटतं ते पहिलेच धम्मचारी असे आहेत की ते वयाच्या 18व्या वर्षापासूनच संघाशी निगडीत झाले आणि लगेच 2-3 महिन्यात ते बंदे संघरक्षितांच्या मार्गदर्शनामुळे धम्मचारी झालेले आहेत. आणि त्यांनी स्वतःची नोकरी सोडून त्यांनी धम्मकार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. मध्यंतरी सरांना बरं नव्हतं, परंतु सरांनी इतकं स्वतःचं म्हणजे आयुष्यपणाला लावलेलं आहे. एकही मिनिट ते वाया घालवत नाही. स्वतः जाताना नेहमी पुस्तकं बरोबरच घेऊन जातात. ते विमानाने प्रवास करत नाही, ते ट्रेनने जातात, कारण तिथे त्यांना वाचायला मिळतं, त्यांना लोकांशी संपर्क करायला लागतो. असे हजारो नव्हे कित्येक लाखो लोक जसे सरांची आतुरतेने वाट पाहत असतात. सरांच्या मोबाईलमध्ये एवढे नंबर आहेत, परंतु तुम्ही एक जरी मेसेज केला की त्याचं उत्तर ते दिल्याशिवाय तो दिवस जातच नाही. असे सर म्हणजे एखादी व्यक्ती एवढी कशी म्हणजे अभ्यासू असू शकते याचं मला खरंच त्यांचं कौतुक वाटतं. माझी त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे. सर जे करतील ते बरोबरच करतात. आणि अभ्यासू सर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर भगवान बुद्ध इतकं तन्मयतेने शिकवतात. त्यांची शिबिरं आम्ही केलेली आहेत. तर सरांचे शिबिरं जेव्हाही असतात तेव्हा आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. सर तुम्ही किती छान बोलता, तुम्ही धम्म किती फोडून पिलात. मला वाटतं सरांनी 3ही बंधनं तोडली असतील. आणि अशा या सरांचं मला आज कौतुक करताना खूप खूप आनंद होते. माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला ऐकण्यासाठी आम्ही खूप खूप आतुर आहोत. तुमचं नाव ऐकल्याबरोबरच आम्हाला खूप आनंद झाला की सर इथे येत आहे. आणि सर तुम्ही लवकर बरे व्हा, तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, तुमच्या हातून खूप 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 मोठं कार्य हो. आणि अशा या सरांना माझा त्रिवार प्रणाम. सर तुम्ही खूप छान आहात आणि खूप छान बोलतात. थँक्यू व्हेरी मच. नमो बुद्धाय. जय हिंद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर असं ताईंनी सरांचं वर्णन केलेलं आहे, त्यांचा परिचय सुद्धा सांगितलेला आहे. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. द्वेष नको विचार रुजवा, द्वेष नको विचार रुजवा. मशाल बनून माणसं मशाल बनून तुमच्यासाठी पेटायला येते. तेव्हा आपल्या विचारांचे संस्कार रुजवण्यासाठी येत आहे आदरणीय मैत्रीनाथ सर. जोरात त्यांचं स्वागत करूया टाळ्यांनी. सर आजच्या या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अवसरे साहेब, या ठिकाणी उपस्थित अन्य बौद्ध संघटनांचे पदाधिकारी आणि सोबतच या विहाराशी निगडीत असणारा जो संघ आहे त्या संघाचे सर्व सदस्यगण, पुण्यानुमोदन तथा कौतुक करू इच्छितो की या विहारामध्ये कार्यक्रमांची जी शृंखला असते आणि जे सातत्य असतं, अर्थात मी जरी इथे प्रत्यक्षात उपस्थित नसलो तरी माझे मित्र दळवी सर इथे घडत असणारी जी प्रत्येक घटना आहे ती माझ्याशी शेअर करत असतात. आणि त्यामुळे इथली जी असणारी जी चळवळ आहे त्या चळवळीचा मला नेहमीच गर्व वाटतो, अभिमान वाटतो.
आणि या महिन्यामध्ये तर आदरणीय दळवीताई यांनी मला धक्काच दिला की तुम्हीच आमच्याकडे 26 तारखेला यावं म्हणून. अर्थात मला ठाऊक नाही, मला 6 ते 8 हा कार्यक्रमाचा वेळ सांगितला होता. आता मुळात 7:30 झालेत, परंतु मी प्रयत्न करेल जे मला तुमच्या समोर मांडायचं आहे जेवढ्या वेळात मांडायचं तेवढं. आज सर्व देशभर आपण पाहतो आहोत की हा जो संविधान दिन आहे हा पाळला जातो आहे, मानला जातो आहे, साजरा केला जातो आहे. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे की आज आपण या संविधानाच्या अमृत महोत्सवी पर्वावरती येऊन उभे आहोत. म्हणजे देशाचा जसा अमृत महोत्सव आपण काही 2-3 वर्षापूर्वी साजरा केला, तसाच हा देश प्रजासत्ताक झाल्याचा अमृत महोत्सव आपण या जानेवारी महिन्यामध्ये साजरा करणार आहोत. आणि त्या दृष्टीने या दिनाला एक विशेष महत्त्व आहे. आणि हे महत्त्व खरं तर जेव्हापासून सरकार बदललं आहे आणि संविधानाला एक प्रकारे आपण लोकमानस पाहतो की कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे असं जेव्हापासून बोललं जातं, तेव्हापासून त्याची जनजागृती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जागृतीचे कार्यक्रम घडत आहेत. आणि त्या माध्यमातून का होईना असं हे घडतं आहे, ही खरोखर एकतर अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे. वास्तविक पाहता असं काहीही न घडता हे जर 50 वर्षापूर्वी घडलं असतं तर आज आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचं चित्र हे अतिशय वेगळं असतं, अतिशय व्यापक असतं असं मला म्हणता येईल. परंतु आपण असं पाहतो की नेहमीच अगदी उशीर का असेना, न होण्यापेक्षा उशिरा का सुरुवात होईना ती आपण केलेली आहे. पण आता सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे की नेमकं आपण जे करतो आहोत आजच्या या दिवशी त्याचा आपल्या जगण्याचा आणि आपल्या जबाबदारीचा त्या संविधानाच्या प्रती नेमका काय संबंध आहे किंवा काय अर्थ आहे. आज ठिकठिकाणी रॅली काढल्या जात आहेत. शासनाने याला संविधान दिन म्हणून जाहीर केलेलं आहे. मग काही ठिकाणी रॅलीज असतील, काही ठिकाणी मेळावेच असतील, काही ठिकाणी संविधानाची पूजाही केली जात असेल. नाकारू शकत नाही आपण तिथे. कालांतराने असं होऊ नये की जशी गीता, रामायण, बायबल, कुराण पूजलं जातं तसं संविधान पूजलं जावं. तो कदाचित आपल्या इतिहासाच्या दृष्टीने एक प्रकारे काळा दिवस म्हणावा लागेल. कारण संविधान हे पूजेसाठी नाही आहे, संविधान हे समजण्यासाठी आहे, संविधान हे जगण्यासाठी आहे. संविधान तसं पाहता गेलं तर या राष्ट्राचा सर्वोत्तम ग्रंथ आहे, सर्वात महान कायदा आहे. ज्या कायद्यान्वये या देशाच्या परिसीमा ठरतात, कार्यपद्धती ठरते, कार्यप्रणाली ठरते, माणसांच्या जगण्याचं ताळतंत्र ठरतं, याची सूची असणारं हे संविधान आहे. आणि म्हणून या संविधानाला केवळ आपण 26 नोव्हेंबरच्या दिवशी आठवायचं आणि 26 जानेवारीच्या दिवशी आठवायचं आणि पुन्हा पुढच्या 26 जानेवारीची वाट पाहायची, एवढीच आपली जबाबदारी आहे का? किंवा एवढीच आपली भूमिका आहे का? अर्थात काही ठिकाणी जसा बुद्ध आणि त्याचा धम्म वाचला जातो तसं काही ठिकाणी लोक संविधानही वाचतात, संविधानही समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अर्थात हे करणं योग्य आहे, उचित आहे, स्तुत्य आहे. पण त्याच्या पलीकडे काय, त्याच्या पुढे काय? कारण हे जे संविधान आहे, हे संविधान हे एक प्रकारे मी असं म्हणेल प्रबुद्ध भारत किंवा प्रजासत्ताक स्वतंत्र गणतंत्र भारताची ती कार्यप्रणाली आहे, कार्यपद्धती आहे. एक प्रकारे कार्याची रूपरेषा ठरवणारं ते एक प्रकारे मार्गदर्शक तत्व आहे. आणि त्यामुळे हे मार्गदर्शक तत्व जे आहे हे आम माणसाला समजणं, त्याचा प्रचार आणि प्रसार होणं, आणि इतकंच नव्हे
तर त्याची जनजागृती होणं, माणसामध्ये होणं. आज आपण पाहतो आहोत की याच्या जागृतीच्या अभावामुळे आज आपला देश कुठून कुठे गेलेला आहे किंवा कुठून कुठे चाललेला आहे. आपण फक्त त्याबद्दल दुःख व्यक्त करतो किंवा आपण फक्त त्या दिवशी खंत व्यक्त करतो. एवढं करून भागणार नाही किंवा एवढं करून चालणार नाही. 75 वर्ष हा साधा कालखंड नाही. एका माणसाच्या आयुष्याचा तो अमृत महोत्सव आहे. माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या हा निवृत्तीचा काळ असतो. परंतु एवढ्या दिवसामध्ये हे संविधान जे आहे हे साधं पुस्तक नाहीये बंधू आणि भगिनींनो. संविधान हे आपल्या हक्काचं, आपल्या अधिकाराचं, आपल्या अस्तित्वाचं प्रोटेक्टर आहे. ते आपल्या अस्तित्वाचं रक्षक आहे. आणि जो ग्रंथ आपल्या आयुष्याचं, आपल्या जीवनाचं, आपल्या अधिकाराचा रक्षण करता आहे किंवा रक्षक आहे, असं असताना हे जर तुम्हा आम्हाला समजलं नाही तर मग आम देशवासीय जे आहेत की ज्यांना या संविधानाचं काहीही घेणं देणं नाहीये, ज्यांनाशी काहीही करायचं नाहीये, त्या लोकांच्या मनामध्ये हे संविधान उतरेल कसं? आणि याचा आपण विचार करणं हे अतिशय आवश्यक आहे, अतिशय गरजेचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे हे संविधान निर्माण होणं ही घटनाच एक विपरीत अशी घटना आहे. त्यामुळे ती घटना समजून घेणं आणि त्या संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणं, ते केल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या संविधानाची महती किंवा आपल्या संविधानाचं जे मूल्य आहे ते मूल्य उमगणार नाही किंवा समजणार नाही. सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या राष्ट्रामध्ये क्रांती घडते, जशी फ्रान्समध्ये क्रांती झाली 1789ला, आणि क्रांती झाल्यानंतर संपूर्ण देशाचं परिवर्तन होतं. आणि त्या परिवर्तनानंतर देश हाकायचा कसा, चालवायचा कसा, त्याची नियमावली काय असावी, मार्गदर्शक तत्व काय असावेत, याची जेव्हा गरज भासते, कारण क्रांतीमुळे नवीन परिस्थिती निर्माण झालेली असते, अशा वेळेस संविधानाची गरज लागते, भासते. आणि मग संविधान निर्मितीचे प्रयत्न सुरू होतात. जे अमेरिकेत झालं, जे फ्रान्समध्ये झालं, मध्ये काही क्रांती घडलेली नव्हती किंवा भारतामध्ये काही स्वातंत्र्य युद्धही झालं नव्हतं की स्वातंत्र्य युद्ध झालंय, गांधीजीने लढाई जिंकलेली आहे आणि आता देशासमोर प्रश्न पडलेला आहे की हा देश कसा चालवायचा. तर आपल्या देशाचं संविधान हे तडजोडीच्या तहामधून निर्माण झालेलं आहे. आपल्या देशाचं संविधान जे आहे हे तडजोडीच्या तहामधून निर्माण झालेलं आहे. आता तुम्हाला ठाऊक आहे की इंग्रजांनी आपल्या देशावरती किती राज्य केलं, कसं राज्य केलं, तो इतिहास मला सांगण्याची गरज नाही, आपण सगळ्यांनी शिकलेलं आहे. परंतु आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की या इतिहासाला दुसऱ्या महायुद्धामध्ये एक वेगळं वळण मिळालं. 1 सप्टेंबरला दुसरं महायुद्ध सुरू झालं, 1 सप्टेंबर 1939ला, आणि 2 सप्टेंबर 1945ला ते संपलं. आणि या महायुद्धामध्ये इंग्रज सैन्य हे आघाडीवर होतं. आणि ह्या इंग्रज सैन्याला जी दुय्यम दर्जाची कुमक लागती, सैन्याला जसा दारुगोळा लागतो, शस्त्रसाठा लागतो, तसा सैन्याला जिवंत ठेवण्यासाठी दुय्यम दर्जाची साधनं लागतात. आणि ही साधनं पुरवण्यासाठी, कुमक पुरवण्यासाठी इंग्रज सरकारकडे मनुष्यबळ नव्हतं. आणि ते मनुष्यबळ इंग्लंडवरून मागवणं किंवा दुसरीकडून निर्माण करणं
हा इंग्रज सरकार पुढे पेच होता. आणि त्यामुळे इंग्रज सरकारला हे हवं होतं की हे मनुष्यबळ जे आहे हे मनुष्यबळ आम्हाला भारतातून मिळावं. आणि मग त्यावेळच्या व्हाईसरायनी गांधीजींची भेट घेतली आणि गांधीजींसमवेत एक तह झाला की बा आम्हाला सैन्याला कुमक पुरवण्यासाठी दुय्यम दर्जाचं मनुष्यबळ हवं आहे आणि ते मनुष्यबळ तुम्ही आम्हाला द्यावं. आणि त्या तहाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू किंवा महत्त्वाचा भाग होता जो गांधीने खुबीने करून घेतला की हो तुम्हाला मनुष्यबळ लागतंय, आम्ही मनुष्यबळ देऊ, पण एका अटीवरती. हे महायुद्ध संपल्यानंतर तुम्ही आमचा देश सोडून जायचं, ज्याला आपण म्हणतो सत्तेचं हस्तांतरण. आणि हे जे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॉवर आहे हे जवळजवळ 1930 पासूनच सुरू होती ही प्रक्रिया, ज्यामध्ये 3 गोलमेज परिषदा कामी आल्या. परंतु मग यावेळेस मात्र इंग्रजांनी शब्द दिला आणि त्यानंतर आपण पाहतो की युद्ध संपल्यानंतर इंग्रज हे शब्दाचे तत्वाचे पक्के होते. ते वचनाला जागले आणि त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरण्याला सुरुवात केली. पण त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर मात्र केली नाही. ते पुन्हा गांधीजींना भेटले आणि गांधीजींना म्हटले की आता आम्ही देश सोडण्याची तयारी करतो, परंतु हा देश आम्ही तोपर्यंत पूर्ण अर्थाने सोडणार नाही जोपर्यंत या देशाचं स्वतंत्र संविधान असणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला या देशाचं स्वतंत्र संविधान बनवलं पाहिजे. गांधींनी होकार दिला, पण त्यामध्ये ते असं म्हटले की संविधान बनवताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी आणि खबरदारी घ्यायची आहे, ते संविधान सर्वानुमते आणि सर्वांच्या सहमतीचं असलं पाहिजे. सर्वानुमते आणि सर्वांच्या सहमतीचं असलं पाहिजे ही अट आहे, हे अंडरलाईन तत्व आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्या दृष्टीने जेव्हा प्रयास सुरू झाले, प्रयत्न सुरू झाले आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की 1946 मध्ये त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की भारत जो आहे हे अखंड राष्ट्र होतं, पण ते 565 तुकड्यांचं राष्ट्र होतं. कारण त्यावेळेस हे सगळे संस्थानिक होते, छोटी प्रिन्सली राज्य होती आणि प्रत्येकजण आपापल्या संस्थानामध्ये गुंग होता. आणि त्या डायरेक्ट इंग्रज व्हाईसरायला रिस्पॉन्सिबल होते. आणि मग प्रयत्न सुरू झाला गांधीजींचा, नेहरूंचा, पटेलजींचा, आणि मग निवडणुका झाल्या, ज्याला आपण म्हणतो ना संसदीय समिती जी आहे, घटना समिती निवडीसाठी. आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने भरगच्च प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये आपल्याला ठाऊक आहे की बाबासाहेबांना बाहेर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. आता हे होण्याचं कारण काय, का बरं असं वाटत होतं? कारण सत्ता हस्तांतरण होणार होतं, इंग्रजांकडून सत्ता भारतीयांना मिळणार होती. आता प्रश्न होता सत्तेचे वाटेकरी कोण? आता एक ढोबळ मानाने अशी कल्पना होती की सत्तेचे वाटेकरी 2 आहेत आणि त्याच्यामधला पहिला वाटा सगळ्यात मोठा त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचा होता. कारण राष्ट्रीय काँग्रेस या स्वातंत्र्याच्या तडजोडीच्या लढ्यामध्ये अग्रेसर होती, अग्रक्रमाने होती. त्यामुळं राष्ट्रीय काँग्रेस ही मोठी वाटेदार होती. आणि दुसरा जो वाटा होता तो दुसरा वाटा मुस्लिम लीगचा होता. परंतु हे असतानाच बाबासाहेब आंबेडकरांनी आपला तिसरा वाटा मागितला की या देशामध्ये फक्त मुस्लिम आणि हिंदू आहेत असं नव्हे, तर या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाज आहे, बहुजन समाज आहे आणि मी त्यांचा नायक आहे. त्यामुळं आम्हालाही आमचा वाटा पाहिजे. अर्थात त्यावेळेस
ची समाज व्यवस्था लक्षात घेता मानसिकता अशी होती, नेहरू आणि पटेल यांच्या मेंदूमध्ये हे भिनलं होतं की सत्तेचा वाटा मिळाल्यानंतर या राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवायचं. आज जे चालू आहे ना, हा किडा तेव्हापासून वळवळत आहे. इंग्रजांकडून सत्ता मिळाल्या आम्हाला हे राष्ट्र हिंदू राष्ट्र बनवायचंय, हा पटेलांचा डाव होता आणि हा नेहरूंचाही डाव होता आणि त्याला गांधीची साथ होती. जिनाला वाटत होतं हे मुस्लिम राष्ट्र बनावं, नाही तर आम्हाला मुस्लिम राष्ट्र स्वतंत्र द्यावं, आमचा वेगळा वाटा. बाबासाहेबांना वाटत होतं की हे राष्ट्र हे लोकतांत्रिक राष्ट्र व्हावं. आणि गांधीला, नेहरूला आणि वल्लभभाई पटेलला माहीत होतं की बाबासाहेब हा हट्टी आणि कणखर माणूस आहे, तो हट्ट सोडणार नाही आणि त्याने जर लोकतंत्राचा हट्ट धरला तर आपलं हिंदू राष्ट्राचं स्वप्न मातीत जाईल. आणि म्हणून पटेलनी चंग बांधला की या निवडणुकीत काहीही झालं तरी बाबासाहेब आंबेडकर निवडून येता कामा नये. आणि म्हणून देशभर त्यांनी फील्डिंग लावली. हे समजण्यात बाबासाहेब पण माहीर होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी मुळातच निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला नाही. पण तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने 51 उमेदवार उभे केले. त्याच्यामध्ये एकमेव फक्त निवडून आला जोगेंद्रनाथ मंडल, आणि तोही पश्चिम बंगालमधून. एकूण सदस्य निवडून आले 299. त्यामध्ये एक निवडून आला पश्चिम बंगालमधून जोगेंद्रनाथ मंडल. आता प्रश्न होता की ज्या बाबासाहेबांना संविधान सभेत प्रवेश करायचा आहे ते बाबासाहेब आत येणार कसे? त्या बाबासाहेबांना आत घ्यायचं कसं? मग त्यावेळेसही निवडणूक पद्धती 2 प्रकारच्या होत्या, प्रत्यक्ष निवडणूक पद्धत आणि अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत. तशी काल झाली आपली निवडणूक, त्यामध्ये आपण डायरेक्ट मतं दिली. पण जेव्हा राष्ट्रपतीची निवडणूक होती तेव्हा आपण मतं देत नाही, तर निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत ते निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे त्यांच्यामधून मतदान करून निवडून आणतात. आणि मग जोगेंद्रनाथ मंडल यांनी हट्ट धरला की बाबासाहेब तुम्हाला महाराष्ट्रामधून वाव मिळणार नाही, कारण तोफा लागलेल्या आहेत, बंदी घातलेली आहे, तुम्ही पश्चिम बंगालमधून उभे राहा. आता हा महत्वाचा भाग होता. आपण फक्त जोगेंद्रनाथ मंडलांचं नाव ऐकतो, पण जोगेंद्रनाथ मंडल हा तोफ माणूस होता. खरा तर तो बाबासाहेबांच्या प्रेमात नंतर पडला. पश्चिम बंगालमध्ये आपण पाहतो की जशी आपल्याकडे महाराष्ट्रात महार जात आहे, तशी पश्चिम बंगालमध्ये जी चांडाल जात होती त्या चांडाल जातीचं ते नेतृत्व करायचे आणि त्यांच्यासाठी ते कार्यरत होते. आणि त्या ठिकाणी मग चांडाल जात ही उच्चारायला वाईट जाते, म्हणून नंतर त्यांनी त्या चळवळीला नमो शूद्रा नावाची जी चळवळ आहे त्या पद्धतीने मग तिला जन्म दिला आणि ती वाढवली. त्याचे जे संस्थापक आहेत गुरुचांद ठाकूर आणि हरिचांद ठाकूर हे 2 सख्खे भाऊ होते आणि त्यांनी आपलं आयुष्यच वाहिलं होतं या चळवळीच्या विकासासाठी. या मुशीमध्ये जोगेंद्रनाथ मंडल तयार झाला होता. परंतु 1930, 31, 32 या काळात जेव्हा गोलमेज परिषदेमधली बाबासाहेबांची व्याख्यानं त्याने वाचली, तो बाबासाहेबांचा फॅनच झाला. तो बाबासाहेबांच्या प्रेमात पडला आणि जोगेंद्रनाथ मंडलांनी ठरवून ठेवलं की मी हाच माणूस हा आमचा उद्धारक होऊ शकतो. आणि मग जोगेंद्रनाथ मंडल कालांतराने पुढे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सदस्य झाले. आता जेव्हा जोगेंद्रनाथ मंडलांनी सर्व तयारी केली तेव्हा तो जो भाग आहे ज्या भागामधून बाबासाहेबांना निवडून आणायचं होतं
त्या भागामध्ये 9 सीटं होती, 9 मतं होती आणि त्याच्यामध्ये जोगेंद्रनाथ मंडल हा एकटाच मागासवर्गीय होता. अर्ज भरण्यासाठी सुद्धा 2 इतर उमेदवारांची शिफारस लागते निवडून आलेल्या. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या समोर प्रश्न होता की हे जमेल कसं, हे होईल कसं. पण जोगेंद्रनाथ मंडलांनी एवढी तुंबळ तयारी केली होती की बाबासाहेब तुम्ही हार खाऊ नका, मी आहे. जोगेंद्रनाथ मंडलांनी एका सदस्याला तयार केलं, पण तो सदस्य आजारी होता. ह्या पठ्ठ्याने एवढी तयारी केली की त्याने आपल्या गाडीमध्ये एक डॉक्टर ठेवला. डॉक्टरसह त्या माणसाला आणायला गेला, त्या माणसाला घेऊन आला आणि कार्यालयामध्ये त्याची सही घेतली बाबासाहेबांच्या अर्जावरती आणि बाबासाहेबांनी अर्ज भरला. आता सर्वात महत्वाची गोष्ट काय घडली, काँग्रेसला बाबासाहेब नकोच होते. सगळीकडून अडवलं, पण तरी आता हा माणूस पश्चिम बंगालमधून येतोय म्हणून काँग्रेसने बाबासाहेबांचा रस्ता अडवण्यासाठी सुभाषचंद्र बोसचा भाऊ शरदचंद्र बोस याला बाबासाहेबांच्या विरोधात उभा केला. जोरदार तयारी चालली. इतकंच नव्हे तर मतदानाच्या काही दिवस अगोदर काँग्रेसने काही तिथल्या मेंबर्स लोकांना किडनॅप केलं होतं, लपवून ठेवलं होतं. पण जोगेंद्रनाथ मंडलांनी त्यांना आयत्या वेळेस सोडवून आणलं आणि एवढी जय्यत तयारी केली. आणि जेव्हा मतदान झालं तेव्हा बाबासाहेबांना 7 मतं मिळाली. जोगेंद्रनाथ मंडलांनी आपली हुशारी दाखवून काँग्रेसची सुद्धा मतं फोडली आणि एकदाचे बाबासाहेब संविधान सभेवरती निवडून आले. त्यामुळे जोगेंद्रनाथ मंडल आपल्याला फक्त नाव माहिती आहे, पण जोगेंद्रनाथ मंडलाने बाबासाहेबांना संविधान सभेत घेऊन येण्यासाठी काय जीवफोड केलेली आहे, काय परिश्रम घेतलेत, हे आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहिती आहे. आपल्याला ते वाचावं लागेल, तिथे त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि मग आपण पाहतो की जसं 9 डिसेंबरला संविधान सभा अस्तित्वात आली, 10 डिसेंबरला पहिली बैठक झाली, 13 डिसेंबरला नेहरूंनी ठराव मांडला आणि तदनंतर भाषणं सुरू झाली नेहरूंच्या ठरावाला दुजोरा देण्यासाठी. आणि मग आपण पाहतो की दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी जयकरांनी नेहरूशी भांडण ओढवून घेतलं. आपल्याला सर्वांना माहिती आहे संसदीय कामकाजाची एक पद्धती असते. संसदेमध्ये उद्या कोण बोलणार आहे, किती वेळ बोलणार आहे याची संसद सूची जाहीर करते. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला बोलणाऱ्याला माहिती असतं की मला कधी बोलायचं. पण 17 डिसेंबरला अशा प्रकारची सूची नसताना सभेचं कामकाज संपवायला केवळ 10 मिनिटं शिल्लक असताना राजेंद्र प्रसाद यांनी अगदी खोडसाळपणे बाबासाहेबांचं नाव पुकारलं आणि बाबासाहेबांना बोलायला सांगितलं की तुम्ही 10 मिनिटात बोला. कारण पटेलांना बाबासाहेबांना बोलू द्यायचं नव्हतं. बाबासाहेब उभे राहिले की गलका करायचा होता. जसा गदारोळ आज आपण पाहतो ना आपल्या पार्लमेंटमध्ये किंवा आपल्या विधानसभेमध्ये, हे तशाच प्रकारचं नियोजन पटेलांनी त्यावेळेस केलं होतं. अर्थात बाबासाहेब आंबेडकरांनी उठून उभे राहिल्याबरोबर संयोजनामध्ये थोडंसं बोलले आणि नंतर तिसरा डायरेक्ट अटॅक केला. नेहरूने मांडलेला ठराव कसा चुकीचा आहे त्याच्या. जेव्हा अख्ख्या एवढ्या 299 मेंबरमध्ये 3च मेंबर होते खऱ्या अर्थाने मागासवर्गीय, जोगेंद्रनाथ मंडल 1, बाबासाहेब 2 आणि जगजीवनराम 3. ह्या सगळ्या काँग्रेसला आश्चर्याचा धक्का बसला की हा एकटा माणूस डायरेक्ट आमच्या प्राईम मिनिस्टरवरतीच हल्ला करतोय की तुम्ही मांडलेला ठराव कसा चुकीचा आहे आणि तो तुम्ही बरोबर कसा मांडू शकला असता. म्हणजे बाबासाहेब फक्त आरोप करून थांबले नाहीत, तर बाबासाहेबांनी त्याची उजवी बाजूही सांगितली.
त्याची दुसरी बाजूही सांगितली. आणि ज्या बाबासाहेबांना केवळ 10 मिनिटं दिली होती ते बाबासाहेब 45 मिनिटं बोलत राहिले. आणि 45 मिनिटं जेव्हा खाली बसले तेव्हा असं म्हणतात काही मिनिटापर्यंत टाळ्यांचा कडकडाट चालू. अनेक मंडळी वरांड्यामध्ये बाबासाहेबांचं अभिनंदन करण्यासाठी उभी होती. बाबासाहेबांना जे करायचं होतं ते 45 मिनिटात बाबासाहेब करून मोकळे झाले. मधला काळ काही गेला, त्या ठरावांवरती उत्तर प्रतिउत्तर उत्तर प्रतिउत्तर. डिसेंबर महिना संपला. जानेवारी 22 जानेवारी 1947 22 जानेवारी 1947 हा दिवस अत्यंतिक महत्वाचा आहे. कारण 22 जानेवारीला संसदेने एकमताने ठरवलं की आपल्या देशाचं संविधान कसं असेल, त्याचं प्रारूप कसं असेल, त्याची रचना कशी असेल, यावर सर्व चर्चा वगैरे होऊन एक प्रकारे तो ठराव पारित झाला. परंतु ह्या सगळ्या काळामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना सतत घडत होती आणि ती म्हणजे मुस्लिम लीगचे जेवढेही लोक निवडून आले होते त्यांनी संविधान सभेवरती बहिष्कार टाकला होता. एकही मेंबर संविधान सभेला हजर राहत नव्हता. त्यामुळे पटेल चिंतेत, नेहरू चिंतेत आणि काहीशा प्रमाणात बाबासाहेब पण चिंतेत होते. कारण जी अट घातली होती इंग्रजांनी की संविधान बनलं पाहिजे पण ते सर्वानुमते सर्वसंमतीने बनलं पाहिजे. पण याच्यामध्ये जवळजवळ 80-89 हे मुस्लिम लीगचे मेंबर आहेत आणि ते हजरच नाहीत, तर मग त्या संविधानाला अर्थ काय? आणि याच्यामुळे केवळ पटेल, नेहरू आणि बाबासाहेब नव्हे तर इंग्रज सरकार सुद्धा चिंतेत होतं. कारण इंग्रज सरकारला देश सोडून जायचं होतं, त्याच्यापूर्वी सत्तेचं हस्तांतरण करायचं होतं. पण त्यांच्या हे लक्षात आलं की असंच जर चालू राहिलं तर मग संपूर्ण संविधान अस्तित्वातच येणार नाही. आणि संविधान अस्तित्वात येत नसेल तर आपण बेजबाबदारीने हा देश सोडून जाऊ शकत नाही. आणि मग इंग्रजांनी थोडाफार प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नाला यश न आल्यामुळे अंततः त्यांना असं वाटलं की आता एकमेव पर्याय आहे. जर बॅरिस्टर जिना आणि त्यांची मुस्लिम लीग ऐकत नाही तर त्यांना आपण वेगळंच करू. आणि मग जून 1947ला इंग्रजांनी घोषणा केली की देशाचं विभाजन होत आहे. आणि त्या विभाजनासाठी त्यावेळच्या प्राईम मिनिस्टरने इंग्लंडमधल्या एका हायकोर्टच्या जजला पाठवलं. हायकोर्टच्या जजला पाठवलं आणि काँग्रेसने या ठिकाणी सी राजगोपालाचार्य जे दक्षिण भारतातील एक मंत्री होते त्यावेळेचे, त्या संसदीय मंडळामध्ये, त्यांना त्या हायकोर्टच्या जज सोबत दिलं आणि तो नकाशा घेऊन बसला की पाकिस्तानची जी फाळणी आहे ती फाळणी कशी करायची. आणि मग त्यांनी रेषा मारल्या आणि त्या रेषांसोबत फरीदपूर, बेहरानपूर, रंगपूर, खुलना आणि जाशोर हे पश्चिम बंगालचे 5 विभाग होते. ज्या 5 विभागामधून बाबासाहेब आणि जोगेंद्र मंडल निवडून आले होते ते पाकिस्तानला देऊन टाकले. घ्या तुम्हाला. देशाची फाळणी झाली आणि त्याबरोबर बाबासाहेब आणि जोगेंद्रनाथ मंडल हे भारताच्या संविधान सभेचे सदस्य न राहता ते पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले. कारण तेवढा वाटा तिकडे गेला, ते तिकडून निवडून आले होते. म्हणजे काँग्रेसची खेळी पहा की काँग्रेसला बाबासाहेब नकोच होते, त्यामुळे त्यांनी निवडणुकी देऊन दिलं नाही, निवडून येण्यासाठी त्रास केला. नंतर आता आलाच हा माणूस आत आहे, पण आम्हाला या माणसाच्या हातची घटना नकोय आणि आमच्या हिंदू राष्ट्राचं स्वप्न सफल करायचं आहे. आता बाबासाहेबांना हाकलूया पाकिस्तानमध्ये.
जोगेंद्रनाथ मंडलनी मनाची तयारी करून ते पाकिस्तानमध्ये राहिले आणि योगायोगाने पाकिस्तानचे ते पहिले कायदा मंत्री होते. जोगेंद्रनाथ मंडल हे पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री झाले. बाबासाहेब म्हटले, जोगेंद्र, माझी सगळी माणसं भारतात आहेत, मी इकडेच राहिले. आता हे सगळं झालं. आता बाबासाहेबांसमोर पंचायत आली की नाही, की काय करायचं. मग बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांनी सरळ उडी मारली आणि बाबासाहेब प्राईम मिनिस्टरला भेटायला गेले. ब्रिटिश प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान, आणि त्यांना सांगितलं, घटना बनवतानाची तुमची जी एक अट होती की बहुजन दलित समाजाला पूर्ण प्रातिनिधित्व मिळालं पाहिजे आणि ते इथे मिळत नाही, ही गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देतो. राष्ट्रीय काँग्रेस आली आणि तिने आपला दावा मांडला. बाबासाहेब म्हणतायत ते तेवढंच बरोबर नाही म्हणे. मग काय झालं, तर ते म्हणे बाबासाहेबांचं म्हणणं अर्ध सत्य आहे. आमच्याकडे जगजीवनराम आहेत जे बिहारमधून मागासवर्गीय आहेत. बाबासाहेबांनी प्रतिवाद केला की ते मागासवर्गीय जरूर आहेत, परंतु ते मागासवर्गीय समूहाचे प्रतिनिधी नाही आहेत, जसा मी मागासवर्गीय समूहाचा प्रतिनिधी आहे. आणि ही गोष्ट त्या प्राईम मिनिस्टरला, पंतप्रधानाला पटली. त्यांनी व्हाईसरायला कळवलं. भारतामध्ये त्यावेळी जे व्हाईसराय होते त्यांना कळवलं आणि मग व्हाईसरायनी गांधींना भेटायला बोलवलं. आणि मग मोठी गंमत झाली. त्यावेळेस व्हाईसरायने गांधीजींना म्हटले की हा मोठा पेच आहे आणि हा पेच आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. माझ्या समोर तुमच्यासाठी 3 पर्याय आहेत आणि हे जे 3 पर्याय आहेत हे अतिशय महत्त्वाचे होते. ते म्हणले, पहा गांधीजी, पहिला पर्याय आहे, तुम्ही पाकिस्तानला देऊन केलेले सगळे प्रांत पुन्हा भारताशी जोडा, जेणेकरून बाबासाहेब त्या संसदीय समितीत राहतील. नंबर 1. दुसरा पर्याय, तुम्हाला ते सोडायचे तर सोडा, दुसरीकडे कुठे जागा निर्माण करा आणि तिथून बाबासाहेबांना निवडून आणा. पर्याय नंबर 2. आणि मग तिसरा पर्याय सांगितला की जर तुम्ही वरचे दोन्ही पर्याय करत नसतील तर आम्ही देश सोडून जाऊ शकत नाही. गांधीच्या तोंडचं पाणी पळालं. अरे तोंडात घास आलाय, आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचंय, सत्ता हातात आली, पण आता घास गळ्यात अडकला, काय करायचं तिथे. मग त्यांनी बोलवलं, पटेलांनाही बोलवलं, नेहरूंना बोलवलं की बाबा हा व्हाईसरायचा दणका आहे. ऑप्शन 1, तोडलेला भाग परत जोडा. ऑप्शन 2, आंबेडकरांना निवडून आणा. आणि दोन्ही करत नसाल तर आम्ही देश सोडत नाही. पण तरीही काँग्रेस ही अतिशय बेरकीच. या दरम्यानच्या काळात नेहरू बाबाने अतिघाई 6 माणसांचं शिष्टमंडळ त्यांनी विलायतेला पाठवलं. आनंदच झाला ना, पाकिस्तान वेगळा झाला, बाबासाहेबांचा मतदारसंघ तिकडे गेला, बाबासाहेबांची कटकट संपली. आता आपण कोणीतरी दुसरा माणूस शोधला पाहिजे की जो मनुष्य आपल्याला घटना बनवून देण्यासाठी मदत करेल. आणि मग या 6 जणांचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या ठिकाणी फिरलं आणि मग शेवटी येऊन ते इंग्लंडमध्ये स्थिर झालं. इंग्लंडमध्ये असताना हे 6 जणांचं शिष्टमंडळ इंग्लंडमध्ये घटनातज्ञ होते, कायदे पंडित, ज्यांचं नाव प्रोफेसर आयव्हर जेनिंग. तुम्ही गुगल केलं तर सापडेल तुम्हाला, प्रोफेसर आयव्हर जेनिंग. त्या आयव्हर जेनिंगला ही 6 मंडळी भेटली आणि त्यांना गळ घातली की प्रोफेसर, तुम्ही आमच्या देशाची घटना बनवावी. तो आयव्हर जेनिंग त्यांना म्हटला, अरे हे लोक हो, तुमच्या देशामध्ये तर सर्वश्रेष्ठ विद्वान बसलाय, त्याने निर्माण केलेले कायदे आम्ही वाचतो
आम्ही त्याचे संदर्भ देतो. कारण 1935चा जो जुना दुसरा जो इंडिया ॲक्ट आहे 1935चा, तो घडवण्यामध्ये बाबासाहेबांचा किती हात होता. 1942 ते 1946 मध्ये जेव्हा बाबासाहेब व्हाईसरायच्या कॅबिनेटमध्ये मजूर मंत्री होते, PWDचे मंत्री होते, त्यावेळेस बाबासाहेबांनी किती कायदे केले होते. आणि या कायद्यांचा अभ्यास हा स्वतः प्राध्यापक जो होता, हा प्राध्यापक तिथे बसून करत होता. आणि तो म्हणे, बघा, तुमच्या देशाची घटना दुसरं कोणीही बनवू शकत नाही. कारण तुमचा देश हा जातीयतेचा, विषमतेचा देश आहे. आणि जातीयता आणि विषमतेचा अनुभव हा परराष्ट्रामधल्या कुठल्याही दुसऱ्या घटना तज्ज्ञाला काही ना तंदाला नाहीये. तुमच्या देशाची घटना बनवणारा सर्वश्रेष्ठ माणूस जो आंबेडकर नावाचा आहे, तोच आहे. तुम्ही त्याला सांगा, त्याच्याशिवाय हे काम होणार नाही. आणि मग हे 6 जणांचं जे शिष्टमंडळ आहे, हे शिष्टमंडळ तोंड वाकडं करत परत आलं. जेव्हा व्हाईसरायचा मेसेज गांधीजीने दिला, मग शेवटी काहीच पर्याय नाही. पुन्हा पटेल, नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद भेटले. आणि मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर खेरांना पत्र लिहिलं, SK पाटलांना पत्र लिहिलं की तुम्हाला आंबेडकरांना निवडून आणायचे नंबर 1. कोणीही उमेदवार आंबेडकरांच्या विरुद्ध उभा राहता कामा नये नंबर 2. आणि मग मुंबईमध्ये जी जागा रिक्त होती, जवाहरलाल नेहरू सोबत डॉक्टर जयकरांची जी भांडणं झाली आणि त्याच्यामुळे जयकरांनी राजीनामा दिला, त्या जागेवरती बाबासाहेब आंबेडकरांना सन्मानाने बिनविरोध निवडून आणावं लागलं काँग्रेसला 2 किंवा 3 जुलै 1947ला. म्हणजे ज्या बाबासाहेबांना एवढं काटेकोरपणे दूर ठेवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसनी आणि त्यावेळेच्या काँग्रेसच्या दिग्गज मंडळांनी, म्हणजे बाबासाहेबांनी घटना लिहिली एवढंच आपल्याला माहिती आहे. पण त्या घटना लिहिण्याच्या फेजपर्यंत येईस तोपर्यंत बाबासाहेबांना किती पापड बेलावे लागलेत, किती यातना सहन कराव्या लागल्यात, किती पराकाष्ठा करावी लागली की मी तिथे कसा पोहोचेल. अर्थात एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की बाबासाहेब हे अत्यंत दूरदृष्टी होते. बाबासाहेबांना जेव्हा पहिली संधी मिळाली सभेमध्ये जाण्याची, तेव्हाच बाबासाहेबांनी एक गोष्ट केली होती जी आपल्याला ठाऊक असेल की बाबासाहेबांच्या मनातही नव्हतं की हा सन्मान त्यांना मिळेल घटना लिहिण्याचा. पण बाबासाहेबांना हे ठाऊक होतं की मागासवर्गीय, पददलित, बहुजन समाजाच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत, त्या मागण्या कशा मिळाल्या पाहिजेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्याची मार्गदर्शक तत्व म्हणून स्टेट अँड मायनॉरिटीज नावाचं छोटी पुस्तिका लिहिली होती. नाव ऐकलंय ना, स्टेट अँड मायनॉरिटीज. आणि त्या पुस्तिकेने बाबासाहेबांनी सर्व सदस्यांना वाटप केलं होतं. मग यावरून एकंदरीत बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा, बाबासाहेबांची जी प्रगल्भता आहे, बाबासाहेबांचं जे स्वतंत्र भारताचं जे व्हिजन आहे, बाबासाहेबांची जी प्रज्ञा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांच्या मध्ये असणारा जो सर्वोत्तम मुत्सद्दीपणा आहे, एक मुत्सद्दी राजकारणी कसा असावा, ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळते किंवा जाणवते. आणि मग आपण पाहतो की 29 ऑगस्ट 1947ला मग त्यावेळेच्या राष्ट्रपतींनी एक प्रकारे ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना केली 7 सदस्यांची. दुसऱ्या दिवशीच हे 7 सदस्य एकत्र आले आणि त्यांनी एकमुखाने, एकमताने बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यानंतर ती 7ही लोकांची कमिटी परत शेवटपर्यंत कधीच भेटली नाही. एकदाच भेटली आणि पुन्हा जी
विभागली ती परत कधी भेटलीच नाही. आता मग आपण पाहतो की 30-31 ऑगस्टला झालं, टेबल गोळा करायला, खुर्ची गोळा करायला, पेपर गोळा करायला, टायपिस्ट नेमायला, स्टेनो नेमायला आठवडाभर तरी लागला असेल. पण असं गृहीत धरूया की बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं कार्य सुरू केलं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात. पण हे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कार्य केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, आणि ज्याच्याकडे आपण कधीच बारकाईने बारीक नजरेने पाहत नाही. सगळे लोक सांगतात की बाबासाहेबांच्या घटना लिहिण्याला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले. अरे कसे? 2 वर्ष बाबासाहेबांना दिलीच नाही. ड्राफ्टिंग कमिटी फॉर्म झाली 30 ऑगस्टला. आठवडाभर 4 दिवस म्हणा, 2 दिवस म्हणा कार्यक्रमात गेले असतील, टेबल लावण्यामध्ये, खुर्च्या लावण्यामध्ये, स्टाफ नेमण्यामध्ये. तिथून बाबासाहेबांनी आपलं जे काम आहे हे काम सुरू केलं. आणि हे काम सुरू केल्यानंतर 21 फेब्रुवारी 1948ला बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद यांना पत्र लिहितात आणि पत्रासोबत ड्राफ्ट पाठवतात. जेवढी घटना तयार झाली होती 226 कलमाचा आणि 13 परिशिष्टांचा ड्राफ्ट पाठवतात. म्हणजे बाबासाहेबांनी घटना लिहिली होती फक्त 141 दिवसात. फक्त 141 दिवसात, म्हणजे 4 महिने 21 दिवस. आणि 4 नोव्हेंबर 1948ला जेव्हा बाबासाहेब सभेत बोलायला उभे राहतात तेव्हा ते काय सांगतात की घटना समितीचा नमुना मसुदा हा सरकारने राजपत्रामध्ये, गॅझेटमध्ये प्रसिद्ध केला होता आणि तो लोकांना पाहण्यासाठी आणि आपल्या सूचना सादर करण्यासाठी 8 महिने ठेवला होता. 8 महिने. कॅन यू इमॅजिन? तयार केलेल्या मसुदा समितीचा जो ड्राफ्ट आहे तो गॅझेटमध्ये छापून लोकांना देऊन लोकांच्या सूचना मागवण्यासाठी 8 महिने वाट पाहत होता. आणि या 8 महिन्याच्या काळात मग आपल्याला पाहायला मिळतं की जवळजवळ 7635 सूचना आल्या. 7635 सूचना आल्या. आणि त्यापैकी बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ 2473 सूचनांना जबाब दिले, उत्तरं दिली, दुरुस्त्या झाल्या. आणि मग पाहतो कुठेतरी आपण 395 कलमांचं आणि 8 परिशिष्टांचं आपलं संविधान तयार झालं. पण आपल्या संविधानाला घडवण्यामध्ये बाबासाहेबांनी अजिबात कचुराई केलेली नाहीये, अजिबात दुर्लक्ष केलं नाहीये. उलट त्यांनी त्यांच्या दूरदृष्टेपणाने आणि मुत्सद्दीपणाने हे संविधान गोरगरिबांचं राखण करतं, रक्षण करतं, कसं बनेल यांची अत्यंत काळजी घेतलेली आहे. तरी सुद्धा काँग्रेसनी सदोदित बाबासाहेबांच्या वरती टीकेचा भरीमार केला. बाबासाहेबांनी जास्त वेळ घेतला. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी जास्त वेळ घेतला याची उदाहरणं सकट दिलेली आहेत. मग ती अमेरिकेची राष्ट्रघटना असेल, फ्रान्सची असेल, कॅनडाची असेल, पाकिस्तानची असेल, रशियाची असेल, उदाहरण असं सिद्ध केलंय की कोणी जास्त वेळ घेतला. काही लोकांनी टीका केली की बाबासाहेब आंबेडकरांनी डुप्लिकेशन केलंय, कॉपी पेस्ट केलंय. करणार ना लोक. पण आपल्याला माहिती आहे की घटना बनवण्याच्या अगोदरच हे ठरलं होतं की 1935चा जो दुसरा भारतीय कायदा आहे त्या कायद्यामधील काही गोष्टी प्रशासकीय पूर्ततेसाठी जशाच्या तशा घ्याव्यात किंवा त्याच्यातील बहुतांश घ्याव्यात. आता दुसरी गोष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी डुप्लिकेशन केलं हे कोणत्या आधारावर तुम्ही म्हणता? तिथे सगळ्या राष्ट्रांच्या घटना जेव्हा बनल्या किंवा जेव्हा बनवण्यात आल्या तेव्हा आपण एक पाहतो की प्रत्येक घटनेला एक पालुपद असतं. लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी चालवलेले राज्य किंवा राष्ट्र. हीच गोष्ट आपण पाहतो 20 नोव्हेंबर 1930 साली गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी खडसावून सांगितली. आणि बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात
इंग्रज प्राईम मिनिस्टरला की भारतामधील प्रचलित सरकार रद्द करून लोकांनी लोकांसाठी चालविलेले सरकार लवकरात लवकर स्थापन करावे. ही बाबासाहेबांची भूमिका 30 साली आहे. पण जेव्हा बाबासाहेब 1948, 47, 49 मध्ये संविधान लिहितात तेव्हा बाबासाहेब लोकशाहीची परिभाषा बदलतात. परिभाषा बदलणं म्हणजे दुसऱ्याची कॉपी करणं आहे की परिभाषा बदलणं म्हणजे स्वतःची विद्वत्ता आणि मुत्सद्दीपणा सिद्ध करणं आहे. बाबासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची आध्यात्मिक आणि राजकीय अशा दुहेरी परिभाषा केलेल्या आहे. आणि ह्या मी सांगत नाहीये, हे पुस्तक आपण अनेकांनी वाचलं असेल, जातीभेद निर्मूलन 1936ला लिहिलेलं भाषण आहे. त्याच्या 14व्या प्रकरणामध्ये बाबासाहेब सरळ सरळ मांडत आहेत, बंधुत्वाला काय आक्षेप असू शकतो मला तरी त्याची कल्पना करता येत नाही. आदर्श समाज परिवर्तनास अनुकूल असला पाहिजे. एका भागात होत असलेले बदल दुसऱ्या भागात पोहोचविण्यासाठी त्यात पुष्कळ मार्ग असावेत. आदर्श समाजामध्ये विविध हितसंबंध जाणीवपूर्वक एकमेकांपर्यंत पोहोचवून त्यात भागीदार होता आलं पाहिजे. त्यात इतर संस्थांशी संपर्कासाठी विविध आणि मुक्त स्थळे असली पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तिथे सर्व प्रकारचे सामाजिक अभिसरण झालं पाहिजे. अत्यंत महत्वाचा शब्द आहे. यालाच बंधुभाव म्हणतात, जे लोकशाहीचे दुसरे नाव आहे. काय म्हणतात बाबासाहेब? बंधुभाव हे लोकशाहीचे दुसरे नाव आहे. लोकशाही ही केवळ शासन पद्धती नाही, मूलतः ती सहजीवन पद्धती आहे. परस्पर आदान प्रदानाचा तो एक सह अनुभव आहे. तो मूलतः सहकार्यांप्रती आदर आणि श्रद्धेचा दृष्टिकोन आहे. जो देश जातीयतेची बजबज पुरी आहे, ज्या देशामध्ये समाज 6,500 जातींमध्ये विभागलेला आहे आणि ती जातीयता ही श्रेणीबद्ध जातीयता आहे. वरच्याला सलाम, खालच्याला लाथ, अशा प्रकारची ही प्रवृत्ती असणाऱ्या समाजामध्ये जोपर्यंत न्याय असत नाही आणि जोपर्यंत सामाजिक समता असत नाही तोपर्यंत कधीच बंधुत्व निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना अशा प्रकारची व्यवस्था हवी होती की जी व्यवस्था एक प्रकारे माणसांना एकत्र करण्याची संधी निर्माण करेल, ज्यामुळे माणसांमधला हा जो जातीय दुरावा आहे तो जातीय दुरावा आपल्याला नष्ट करता येईल, घालवता येईल किंवा कमी करता येईल. आपण फक्त आणि फक्त ज्या ठिकाणी पहिल्या पानावर सरनाम्यामध्ये दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे शब्द वाचतो आणि त्या शब्द वाचण्यानेच आपण अगदी भरून येतं आपल्याला. पण त्या शब्दाच्या पाठीमागचा अर्थ, त्या शब्दाच्या पाठीमागची भूमिका ही अत्यंतिक महत्वाची आहे. जी भूमिका आपण कधी समजून घेणार, ती भूमिका आपण कधी लक्षात घेणार तिथे. आणि ही गोष्ट जी आहे ती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. याची राजकीय व्याख्या करत असताना बाबासाहेब असं म्हणतात, लोकशाही ही एक अशी व्यवस्था किंवा शासन पद्धती आहे ज्यामध्ये उपलब्ध असणारी व्यवस्था व साधने यांचा उपयोग करून रक्ताचा एक थेंबही सांडू न देता, रक्ताचा एक थेंबही सांडू न देता राजकीय आणि आर्थिक समग्र परिवर्तन व्हावं. आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये रशियासारखी रक्तरंजित क्रांती झाली नाही. जी परिवर्तन झाली, जे बदल झाले, त्या बदलामध्ये कुठेही रक्ताचा थेंबही सांडला नाही. बाबासाहेबांनी लोकशाहीची व्यवस्था अशी केली की ज्या ठिकाणी कधीही
मिलिटरी क्रांती होऊ शकत नाही आणि मिलिटरी या देशाची सत्ता हस्तगत करून घेऊ शकत नाही. त्यांनी सर्व चेक्स अँड बॅलन्सेस ठेवलेले आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी हा जो न्याय तत्व दिलेला आहे, जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, जे समतेचं अंग आहे, जे बंधुत्वाचं अंग आहे, हे बंधुत्वाचं समतेचं अंग आपल्याला कधी कळेल, हे आपल्याला कसं कळेल, हे आपलं कशा लक्षात येईल. हिंदू धर्माचं तत्वज्ञान यामध्ये समजून सांगत असताना बाबासाहेब हे सांगत आहेत की फ्रान्स राज्यक्रांतीची जी घोषणा आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची, आणि माझी जी घोषणा आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची, त्याच्यामध्ये फरक आहे. कारण फ्रान्सच्या स्वातंत्र्याची बंधुत्वाची कल्पना केवळ सहभागाची आहे. माझ्या बंधुत्वाच्या कल्पनेच्या पायाशी मैत्री आहे, मेत्ता आहे. आणि मेत्ता आणि मैत्री हे सर्वोच्च बुद्ध शिकवण आहे. सर्वोत्त बुद्ध आचरण पद्धती आहे सदाचाराची, ज्याला आपण 4 ब्रह्मविहारामध्ये पाहतो, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. हे वेगळं पण बाबासाहेब सांगत आहेत तिथे. म्हणून बाबासाहेबांनी रचना केलेलं हे जे संविधान आहे हे केवळ पुस्तक नाहीये बंधू आणि वगैरे. त्यामध्ये असणारं जे स्वातंत्र्य आहे, या स्वातंत्र्याची जी परिभाषा आहे किंवा त्या स्वातंत्र्याची जी संकल्पना आहे, ही संकल्पना बाबासाहेबांनी बुद्धाच्या विमुक्तीच्या तत्वामधून घेतलेली. वेळ जास्त झालेला आहे, त्यामुळे मला सर्व सविस्तर सांगता येणं नाहीये किंवा सविस्तर सांगता येत नाहीये. पण हीच गोष्ट जेव्हा बाबासाहेब मुक्ती कोण पथे अर्थात धर्मांतर का 1936ला सांगतात, तेव्हा धर्मांतराची ऐहिक कारणं आणि धर्मांतराची आध्यात्मिक कारणं हे समजावून देताना त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, तुमच्या प्रती सहानुभूती आहे का, तुम्हाला समता आहे का, आणि तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आणि त्या स्वातंत्र्याची परिभाषा सांगत असताना बाबासाहेब मनाच्या स्वातंत्र्याशी बोलतात. मनाचं स्वातंत्र्य सांगत आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की एखाद्या कैद्याला मुक्त का केलं जातं, कारण त्याला त्याच्या संपूर्ण क्षमतेचा विकास साधता यावा किंवा उपयोग करता यावा. आणि मग त्यामध्ये ते म्हणतात की जो मनुष्य मनाचा स्वतंत्र आहे तो खरा स्वतंत्र आहे. ज्याचं मन स्वतंत्र नाही तो कैदी नसला किंवा त्याच्या पायात बेड्या नसल्या तरी तो कैदी आहे. इतकंच नव्हे तर ते म्हणतात की जो मनाचा स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. एवढं प्रखर बोलणं बाबासाहेबांचं, यावरून आपण ती स्वातंत्र्याची परिकल्पना करू शकतो. आणि ही गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थाने उमगली का? कारण ही जी 3 तत्व आहेत, या 3 तत्वाचा जो उच्चारण आहे हे बाबासाहेब आंबेडकर अगदी 1927 पासून करतात. 1927ला जेव्हा महाडची दुसरी क्रांती केली त्यांनी, आणि जेव्हा मनुस्मृती जाळवून घेतली, तेव्हा त्यांनी जे भाषण दिलं समोरच्या लोकांना, त्या भाषणामध्ये त्यांनी फ्रान्सच्या राज्यक्रांतीचं उदाहरण वापरलंय, जी त्या घटनेपूर्वी 138 वर्ष घडली होती. आणि समोर जमलेल्या अडाणी लोकांना फ्रान्स कुठं आहे हे माहिती नव्हतं आणि राज्यक्रांती काय आहे हे माहिती नव्हतं. पण तेव्हा बाबासाहेब सांगतात की फ्रान्सच्या राज्यक्रांतीचं आंदोलन आणि आपलं आजचं आंदोलन याच्यामध्ये सारखेपणा आहे. कारण ते आंदोलन त्या ठिकाणची त्रिवर्णीय पद्धत नष्ट करण्यासाठी होतं, आपलं आंदोलन आजचं हे चतुर्थवर्णीय श्रेणी नष्ट करण्यासाठीच आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्या जाहीरनाम्याचा मुख्य मसुदा सांगितला, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व. 1936च्या दोन्ही भाषणामध्ये मुक्ती कोण पथेमध्ये पण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आहे. नंतर आपण पाहतो की जातीभेद निर्मूलनामध्ये तर एक आदर्श समाजाचा पाया म्हणून त्यांना घेतलेला आहे. आणि पुढे जेव्हा 1949ला घटना अस्तित्वात येते, संविधान अस्तित्वात येते, तेव्हा त्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये हे आलेलं आहे. सरनामा हा एक प्रकारे संपूर्ण संविधानाचा सार आहे. संपूर्ण संविधानाची ती चेतना आहे. आणि हे जे संविधानाचा सरनामा आहे
तो इतका सबळ आहे, इतका शक्तिशाली आहे, इतका ताकदवार आहे की हा सरनामा वाचून ब्रिटनमधला, ऑक्सफर्डमधला एक कायदेपंडित, कायद्याशास्त्राचा तज्ज्ञ जो व्यक्ती आहे, ज्याचं नाव आहे अर्नेस्ट बार्कर. आणि हा अर्नेस्ट बार्कर याने एक स्वतःचं पुस्तक लिहिलं, प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी. आणि बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याने आपलं जे पुस्तक आहे ते पुस्तक भारतीय संविधानाच्या सरनाम्याला समर्पित केलं आणि तो सरनामा आपल्या पुस्तकात छापला. त्याला कळलं या सरनाम्याचं सार काय आहे ते. आपण मात्र आपल्या घरातल्या घडवंचित प्रत्येकाच्या कपाटात आहे संविधान. कधी पुजतात आणि कधी वाचतात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अंगीकारतात कधी हा दुसरा प्रश्न आहे ना. कारण घरातही ना बायकोला नवऱ्यापासून स्वातंत्र्य आहे, ना पोरांना नवरा बायकोपासून स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य शब्द कळलाय, त्या शब्दाचा आचार आणि विचार आमच्या पंक्तीलाही नाही, थान पत्ताच नाहीये. समता शब्द कळलाय, पण ना आमच्या घरात समता आहे ना आमच्या समाजात समता आहे. जगणं सगळं हिंदू श्रेणी पद्धतीनुसारच आहे. थोरला मोठा, मग धाकटा, मग कामुक, मग नकटा, मग वगैरे वगैरे वगैरे. बाई ही बाईच आहे शेवटी, तिने चूल आणि मूलच करायचं. खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने समान आहेत. जसा एक पुरुष बुद्धत्व प्राप्त करू शकतो, तशी एक स्त्री सुद्धा बुद्धत्व प्राप्त करू शकते. ही संकल्पना कधी रुजेल? बऱ्याचदा वाटतं की पुरुषांनी विहारात जावं, महिलांनी चूल आणि मूल सांभाळावं. का बरं पुरुषाला असं वाटत नाही की आज चूल बंद आवात ना, बायकोलाही घ्या, 2 पोरंही घ्या आणि विहारात चला. विहारामध्ये आजकाल पाहायला मिळतात 50+, 55+ ची मंडळी. कुठलंही मला विहार दाखवा, पुण्यातलं, महाराष्ट्रातलं, भारतातलं, की ज्या विहारामध्ये 15 ते 18 ते 25 वयोगटातील तरुण आणि तरुणी येऊन बसते आहे. इथे पण बघा, नो. कुठलेच आईबाप जागृतीने हा प्रयत्न करत नाहीत की आपल्या लेकरांना पुढे घालून विहारात आणू, आपल्या लेकरांना पुढे घालून वंदना शिकवू, आपल्या लेकरांना पुढे घालून आपल्या बौद्ध संस्कृतीचं शिक्षण देऊ. नाही. जर विहारात आल्यामुळे तुमचं जीवनमान बदललेलं आहे, तर तुम्हाला असं का वाटत नाही की तुमच्याही मुलांचं जीवनमान बदलावं म्हणून, तुमच्याही मुलांच्या जीवनात काही परिवर्तन व्हावं म्हणून, तुमच्याही मुलांच्या जीवनात काही बदल व्हावा म्हणून? नाही, आमची मुलं बिझी आहेत. एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे, एक मॅनेजमेंट इंजिनियर आहे, एक हा करतो, एक तो करतो. अरे बाबासाहेब तो तुमच्या मुलांच्या पेक्षा श्रेष्ठ होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याचं एक प्रकारे समर्पण केलं. त्याच्यामुळे आज तुम्ही आम्ही श्वास घेतो आहोत आणि तुम्ही आम्ही थाटामाटात बसून मिरवत आहोत, मिरवणुका काढत आहोत. तिथे त्याच्याप्रती आमचं काहीच देणं लागत नाही. म्हणून बंधू आणि भगिनींनो, संविधान दिवस म्हणजे केवळ संविधानाची मिरवणूक नव्हे. संविधान हे 365 दिवस चालू राहिलं पाहिजे, बोललं गेलं पाहिजे, वाचलं गेलं पाहिजे, समजून घेतलं गेलं पाहिजे आणि जगण्यात आणता आलं पाहिजे. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे आपला व्हॉइस आला पाहिजे. जिथे कुठे अनिष्ट होतंय, चुकीचं होतंय, गैर घडतंय, डोळे बंद करू नका, पाठ फिरवू नका, बोला. तुम्हाला तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. बोला, बोलायला शिका, मत मांडायला शिका. हे महत्वाचं आहे आणि ही जनजागृती घडली पाहिजे बंधू आणि भगिनींनो. आज व्हॉट्सअपवरती खूप जनजागृती होते, परंतु म्हणून गरीब आपले माता भगिनी 500 आणि 1000 रुपयाला त्यांची मतं विकत नाहीत अशातला भाग नाही. कारण संविधान हे कळलंच नाही. अहो, चांगल्या चांगल्यांना कळलं नाही तर झोपडपट्टीमध्ये पोटासाठी रान राबणाऱ्या त्या आमच्या गरीब भावंडांना कसं कळलेलं असणार? तिथे त्यांच्यावर धोपाट्या घालण्यात काही अर्थ नाही. हे संविधान जगलं पाहिजे आणि हे संविधान जगलं तरच हा भारत हा लोकतांत्रिक भारत राहील. आज जी वाटचाल आहे
ते बाबासाहेबांच्या संविधानाला डावलून पुन्हा हिंदू राष्ट्र करण्याकडे चालवले आहे. ज्या बाबासाहेबांना जिवंत असताना आटापिटा करून ते थांबवू शकले नाहीत आणि बाबासाहेब गेल्यानंतर आज 75 वर्ष होत आहेत तरी ते करू शकत नाहीत. पण त्यांची वाटचाल चाललेली आहे. तुमच्या लक्षात येतं? 2 गोष्टी आहेत. जेव्हा संसदेमध्ये 75% माणसं त्यांची होतील तेव्हा ते संविधान बदलण्याचा ठराव करू शकतात. आणि जेव्हा 17 राज्य त्याला दुजोरा देतील तेव्हा संविधान बदललं जाऊ शकतं. का म्हणत होते आमचे पंतप्रधान, आप की बार 400 पार. कळतंय आम्हाला काय? 400 पार करून आम्हाला 75% आणायचं आहे. आणि पेट्याच्या पेट्या देऊन राज्य फोडली जात आहेत आणि बीजेपीचं सरकार आणलं जाते. त्याच्या पाठीमागचं राजकारण काय आहे? त्यांना त्या अर्थाने बहुमत हवं आहे. एका बाजूला त्यांनीच सुरू केला संविधान दिवस, हा बेगडीपणा आहे, हे ढोंग आहे बाबासाहेबांच्या लेकरांना फसवण्यासाठी. त्यांनी सगळं हायजॅक केलेलं आहे. बाहेर जाताना मोदी डोक्यावरती बुद्ध घेतो, इथे आल्यानंतर मात्र रामाची आरती करतो. त्यामुळं लक्षात ठेवा, हा देश बौद्ध राष्ट्र व्हावा किंवा हा देश लोकतांत्रिक व्हावा हे कोणालाही वाटत नाही. आणि हा देश जर लोकतांत्रिक व्हावा असं वाटत असेल तर त्याचा मूल मंत्र आमच्या भीमाने संविधानाच्या पानापानात दिलेला. ते पान जर आपण समजलो आणि ते 365 दिवस जगत राहिलो तरच भविष्य उज्ज्वल आहे. नाही तर रात्रही वैऱ्याची आहे आणि आमच्यासाठी दिवसही वैत्र्याचा आहे, जे 4 दिवसाच्या शनिवारच्या निकालाने सिद्ध केलेलं आहे. आता तरी जागे व्हा. त्या बंधू आणि भगिनींनो, वेळ गेलाय त्याच्यामुळे मला खूप काही बोलता येणार नाही, पण तरी सुद्धा मला अवसरे साहेबांनी दिलेली मर्यादा मी ओलांडली त्याबद्दल मी क्षमा मागतो. त्यांनी मला सांगितलं होतं की मैत्रिणात होता होईल तेवढं 8:30 पर्यंत थांबा म्हणून. मध्ये विमानांनी घरघर जास्त केली, परंतु असो, मला जो मेसेज द्यायचा होता, जो संदेश द्यायचा होता तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, पुन्हा एखाद्या वेळेस कधी संधी मिळाली तर मी सविस्तरपणे तुमच्याशी येऊन याच विषयावर बोलेल. आपण संधी दिली त्याबद्दल आणि शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम. धन्यवाद सर. जर टाचणी पडली असती तरी आवाज आला असता. इतकं शांतपणे तुम्ही सुद्धा ऐकून घेतलेलं आहे. आणि सरांनी अतिशय म्हणजे घटनेची सुरुवात कशी झाली आणि शेवट कसा झाला आहे आणि आजचा दिवस कसा चाललेला आहे, आजचे जे दिवस फिरलेले आहेत ते कसे इथपर्यंत आणून आपल्याला सोडलेलं आहे. महंगो तो ऐसे कि सारा बाग खिल जाए, ताली बजाओ तो ऐसे कि सारा माहौल बदल जाए, माहौल बदल डालो. सबके लिए बहुत बढ़िया ताली होनी चाहिए. आजचा दिवस सगळ्याला समजलेलाच आहे, सरांनी समजून सांगितलेलं आहे. तर आपण सगळ्यांनी आता उभं राहायचं आहे आणि उद्देशिकेचं वाचन घ्यायचं आहे आपल्याला. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत करून आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. अखिल विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळवे यांनाही मी अभिवादन करतो. विचारमंचावर उपस्थित असलेले आजचे आपले वक्ते धम्मचारी मैत्रेनाथ, त्याचप्रमाणे उत्तम शेट्टी सर आणि या परिसरातील ज्या विहारांनी आपल्या रॅलीमध्ये आणि आपल्या संविधानाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला, ते धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सव विहार, सम्यक युवक विकास संस्था, साकेत बुद्ध विहार संतोषनगर, संघमित्रा प्रेरणा विहार बर्माशेल, त्याचप्रमाणे तथागत प्रतिष्ठान विद्यानगर या सर्वांनी आपल्या या आजच्या संविधान रॅलीमध्ये सहभाग घेतल्याबद्दल मी संघातर्फे या सर्व संघांचं खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो. आज आपण संविधानाची सुरुवात आपले धम्मचारी मैत्रेनाथ यांच्यापासून सुरुवात केलेली आहे. खरोखरच मैत्रेनाथांचा अभ्यास आपण पाहिलाच असेल. सुनीताताईंनी सांगितलं की माणुसकीमध्ये ते गेल्या कित्येक वर्षापासून धम्मचारी म्हणून कार्य करत आहेत. भारतीय संविधान व डॉक्टर बाबासाहेबांची भूमिका, संविधान लिहिण्यापासून बाबासाहेबांना अनेक अडचणी निर्माण झाल्या, त्या सविस्तरपणे आपल्यासमोर मैत्रीनाथांनी मांडलेल्या आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी आपलं हे प्रवचन दिलेलं आहे. वास्तविक पाहता त्यांना वेळ आपण कमी मिळाला, वास्तविक पाहता कमी 2 तास दिले तरी ते कमीच पडतील. तेव्हा मी संघातर्फे त्यांचं खूप खूप आभारी आहे. त्यांनी आम्हाला विनंतीला मान देऊन आज त्या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल, तसेच त्यांचे उत्तम शेट्टी सर हे या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सव विहाराचे सुधीर सरोदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सम्यक युवक विकास संस्थाचे आनंद कांबळे, साकेत बुद्ध विहाराचे संतोषनगर मिलिंद मातले सर आले नाही का? नाही, CM यादव साहेब या ठिकाणी त्यांच्या वतीने आलेले आहेत. संघमित्रा प्रेरणा बुद्ध विहार विजय आदमाने सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे जेटी थोर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बोधिसत्व चॅनेलचे आमचे अरुण दळवी सर, त्याचप्रमाणे तथागत प्रतिष्ठानचे शुभम उबाळे, ह्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार मानतो. वास्तविक पाहता या संविधानची जी हे आहे 75वा आपण हा संविधानचा दिन साजरा करत आहोत. आणि विशेष म्हणजे आमच्या प्रबोध प्रेरणा विहाराचे 25 वर्षे हे आपण साजरा करीत आहोत. वडगाव शहरी मतदारसंघामध्ये 45 विहारं आहेत असं आमचे PR गायकवाडांनी मागे सर्वे केला होता. आणि या 45 विहारांना जोडण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. परंतु सध्या आम्ही 5 ते 6 विहारं यावर्षी घेतलेले आहेत. आणि या वर्षापासून आम्ही ही परिवर्तन व्याख्यानमाला 10 दिवस 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत राबवणार आहोत. यापुढेही वडगाव शहरी मतदारसंघामध्ये जे विहार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण हे सर्व विहारं जोडले कशी जातील असा प्रयत्न करूया. आणि या ठिकाणी मी अधिक न बोलता पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आभार मानतो. या रॅलीमध्ये परिश्रम आपले घेतलेले शिवनाथ मोरे, सुभाष गायकवाड, काका शिंदे, सतीश गायकवाड,
निखिल आखाडे, अविनाश जगताप ज्यांनी टेम्पो साऊंड सिस्टीम आपल्याला दिली, त्या सर्वांचं मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करते आणि आजच्या 75व्या संविधान दिनानिमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर आभाराचा हा गोड कार्यक्रम, सांगता कार्यक्रम माझ्याकडे आलेला आहे. तर एकतर खूप वेळ झालेला आहे आणि आपल्याला थोडक्यातच आभार मानायचे आहेत. आजचे वक्ते मैत्रियनाथ सरांनी इतकं छान आज भाषण दिलेलं आहे की असं वाटलं कधी संपूच नाही. इतकं छान म्हणजे ऐकावंसच आणि इतकं डीप माहिती दिलेली आहे. तर खरंच मला तरी वाटतं की असं खूप जणांना माहिती नसेल. तर सरांसाठी म्हणावंसं वाटतं, आभाराचे झाले भार काही बोलवत नाही, आभाराचे झाले भार काही बोलवत नाही.